नमस्कार. 2 जिवंत कारतुसासह दोघांना अटक, गावठी पिस्तूलही जप्त. शहादा पोलिसांची कारवाई. शहादा गावातील दराफाट्याकडून लोणखेडा मार्गे 2 इसम एका विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर त्यांच्या कब्जात विना परवाना अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून शहादाकडे येत असल्याची गोपनीय माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोळी यांच्यासह पथक लोणखेडा येथे रवाना केले. लोणखेडा 4 रस्ता येथे दुपारी 3:50 सुमारास काळ्या रंगाची पल्सर थांबवली असता वाहन चालक राहुल उर्फ रणजित राजेश पत्रोड, वय वर्ष 30, राहणार निवाली रोड, सरकारी दवाखान्याजवळ, सेंधवा, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश व मागे बसलेला इसम पवन बन्सीलाल पाटील, वय वर्ष 35, राहणार निंबार कॉलनी, गल्ली नंबर 2, सेंधवा यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत कारतूस विना परवाना स्वतःच्या कब्जात बाळगत असल्याचे मिळून आले. त्यानुसार सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आले असून शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 319/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)(135) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सरवंदत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोळी, प्रदीप सिंग राजपूत, नाईक घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, मुकेश राठोड, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माडी यांच्या पथकाने केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.